माझ्यासमोर प्रश्न तोच आहे की एवढ्या वर्षानंतर कशी जाग आली ते मला कळलं नाही. अण्णा हजारेंना 12 वर्षानंतर जाग आली. मी काही मंत्री घरी पाठवले पूर्वी, पण ते 12 वर्षापूर्वी. केजरीवाल झोपले आणि अण्णा हजारे उठले. 12 वर्षानंतर आता जाग आली. एक तप गेलं झोपेचं. गेले काही वर्षापासून आम्ही मागणी करतो, अण्णा काहीतरी बोला. आज तब्बल 12 वर्षानंतर अण्णा जागी झाले. की 12 वर्षापासून हा माणूस बोलत का नाहीये, प्रतिक्रिया का देत नाहीये, आणि 12 वर्षानंतर बोलायला लागला. अन्ना हजारे जी काफी समय से इन आपदा वालों के कुकर्मों की पीड़ा झेल रहे थे. हे 12 वर्षापासून गप्प असणारे गृहस्थ कोण हे आतापर्यंत तुमच्या लक्षातच आलेलं असेल. अर्थातच अण्णा हजारे. पण हे आज अचानक कसा जाग आले मला माहित नाही. अण्णा हजारे यांच्याबद्दल जाणूनच घ्यायचं झालं तर 1963 मध्ये त्यांची भारतीय सेनेत नियुक्ती झाली होती. मराठा बटालियन मध्ये ते वाहन चालक या पदावरती रुजू झाले. तेव्हापासून त्यांना देशाप्रती काहीतरी करावं अशी इच्छा होती आणि सेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी समाज कार्य करायला सुरुवात केली. लग्नाबद्दल त्यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी लग्नास नकार दिला आणि स्वतःला समाज कार्यास अर्पण केले. 17 साल की उम्र में जब ये दिखाई दिया कि शादी करने से मैं समाज की सेवा नहीं कर पाऊंगा. भ्रष्टाचाराचा समूळ नाश करण्यासाठी ज्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि त्याच वेळेस त्यांनी शरद पवारांचे 4 मंत्री घरी पाठवले. अरे मी जर हवेत बोललो असतो तर तो या शरद पवारांचे 4 मंत्री घरी गेले नसते ना. भाजपा शिवसेना यांची युती होती तेव्हा शिवसेनेच्या 3 लोकांचे राजीनामे मागितले. त्यात एक होते शशिकांत सुतार, महादेव शिवणकर आणि बबनराव खोलप. यापैकी दोघांनी राजीनामा दिला अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. आपण पाहूया सुषमा अंधारे काय बोलल्या. म्हणजे ज्या अण्णांनी सुरुवातीला आंदोलन केली होती आणि मला भ्रष्टाचाराची फार चीड आहे असं म्हणत भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार असतानाच नेमक्या 3 लोकांचे राजीनामे मागितले. त्यात एक शशिकांत सुतार, दुसरे महादेव शिवणकर आणि तिसरे बबनराव घोलप. एवढं असताना मात्र अण्णा भाजपाच्या नादी कधी लागलेच नाही. याचाच अर्थ अण्णा भाजपाला फॉर आहेत का हा प्रश्न निर्माण होतो. दिल्लीत भाजपाचा विजय झाला आणि अण्णाला या ठिकाणी भरपूर आनंद देखील झाला आणि अण्णा पुन्हा एकदा सगळ्या वृत्तवाहिन्यावरती झळकले. नॅशनल टीव्ही चॅनल्स अण्णांचं स्टेटमेंट घेत होते. अण्णांना ठीक ऐकायला येत नव्हतं म्हणून अक्षरशः अँकर जोर जोरात ओरडत प्रश्न विचारत होते आणि एक प्रश्न 2 वेळा विचारल्यानंतर अण्णाचं 1 वेळा उत्तर येत होतं. 12 वर्षी याच अण्णा हजारेंनी सुरेश जैन, पद्मसिंह पाटील, नवाब मलिक यांच्यावरती आरोप केले. पण आता अजित पवारांना देखील त्यांनी सोडलं. 25 कोटीचा राज्याचा महसूल बुडवला असा आरोपही अजित पवारवरती त्यांनी केला. पण जेव्हा अजित पवार भाजपाच्या मांडीवरती जाऊन बसले तेव्हा अण्णा चकारही बोलले नाही. ईडी, सीबीआय भ्रष्टाचारांच्या विरोधात छापे घालत होती. त्या भ्रष्टाचाराविरोधात देखील अण्णा या 12 वर्षात कधीच बोलले. मैं हूं अन्ना, तू भी अन्ना, अब सब सारा देश है अन्ना अशा टोप्या घालत अण्णाच्या मागे सगळे समर्थक अचानक उभे राहिले होते आणि ते अचानक शांत देखील झाले. अण्णा सोबत उभे असणारे मनीष सिसोदिया, कुमार विश्वास, अंजली दमानिया, अरविंद केजरीवाल, विश्वंभर चौधरी, पत्रकार राजू परोळेकर हे सगळे अण्णापासून दूर गेले. 2014 नंतर एक नाही तर 2 पक्ष फुटले. किरीट सोमय्या यांनी जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप केले, ईडी लावली, सीबीआय लावली, पण त्या भ्रष्टाचाराबद्दल अण्णांना जणू काही माहीतच नव्हतं. अचानक कोट्यावधींचा भ्रष्टाचार बाहेर पडू लागला आणि हेच नेते मंडळी भाजपासोबत गेल्यानंतर त्यांच्या चौकशा बंद व्हायला लागल्या. असं असताना देखील अण्णा काही बोलले नाही. दिल्लीत भाजपाचा विजय झाल्यानंतर विजयाच्या जल्लोषात एवढी काही गडबड असताना देखील पंतप्रधानांना देखील अण्णांचं वक्तव्य ऐकण्यासाठी वेळ कसा मिळाला हा प्रश्न पडतो आणि त्यांनी अण्णांचं स्टेटमेंट ऐकून जनतेला संबोधलं. आपण पाहूया नरेंद्र मोदी नक्की काय म्हणाले. श्रीमान अन्ना हजारे जी का बयान सुन रहा था. अन्ना हजारे जी काफी समय से इन आपदा वालों के कुकर्मों की पीड़ा झेल रहे थे. आज उन्हें भी उस पीड़ा से मुक्ति मिली होगी. आता अण्णा हजारे पुन्हा ऍक्शन मोडवरती येतील की गाढ झोपतील हा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे. नाविलाज असतो मला बोलावं लागलं.